नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तालुका स्तरावरून मॉनिटरिंग करत असताना युविन पोर्टल मधील जे रिपोर्ट्स आहे त्यांना कसं बघायचं, त्यांचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा या संदर्भात आज आपण चर्चा करूया. सर्वात आधी आपण सर्व या ठिकाणी बघू शकतो एक तालुक्याची आयडी इथे लॉग इन केलेली आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला UIP रिपोर्ट्स या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर युविन मध्ये जेवढे काही रिपोर्ट जनरेट होतात त्या सर्वांची माहिती आपल्याला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन स्टेटस या टॅब संदर्भात किंवा या रिपोर्ट संदर्भात आज आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला सेशन स्टेटस या बटनवर क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे रिपोर्ट्स मिळतात. एक आहे टुडे मध्ये आणि कम्युलेटिव्ह आणि डेट रेंज. याच्यावर जेव्हा आपण सिलेक्ट करू तर आजचं आणि आजच्या आधीचं जेवढे सेशन प्लॅन होते, जेवढे सुरू केले, जेवढे कंप्लीट झालेले आहेत या संदर्भाची माहिती बघायची असेल तर आपण इथे बघू शकतो. या रिपोर्टचा वापर आपण एकतर आढाव्यामध्ये घेऊ शकतो आणि दुसरा डेली मॉनिटरिंग साठी सुद्धा आपण घेऊ शकतो. आढाव्यासाठी आपण डेट रेंज मध्ये सिलेक्ट करून तारीख सिलेक्ट करून ते रिपोर्ट जनरेट करू शकतो आणि डेली मॉनिटरिंग जे करायची तिथे आपण इथून करू शकतो. टुडेवर क्लिक केलं. टुडेवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो या PSC मध्ये या तारखेचा सत्र प्लॅन होता आणि हे या वेळेस सुरू केलं गेलं. ऑनगोईंग दिसते आणि सुरू केलेलं टाइम दिसते. वेळेचं पण आपण बघू शकतो. साधारणतः आपले सत्र कोणत्या वेळेला सुरू व्हायला पाहिजे आणि ते कोणत्या वेळेला सुरू होते याची सुद्धा आपण मॉनिटरिंग करू शकतो आणि हे सुद्धा आपण रिपोर्ट शेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट दिसेल. याला जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपण याला असा डाउनलोड बटनवर क्लिक केलं की हे एक्सेल फॉर्मॅट मध्ये डाउनलोड होते आणि मग याचा वापर आपण करू शकतो मॉनिटरिंग करण्यासाठी. इथे सर्वात आधी आपण काय करू, ही जी पहिली रो आहे याला आपल्याला फिल्टर लावायचं. तर मग फिल्टरवर आपण क्लिक केलं. फिल्टरवर लावल्यानंतर हे जे आरोग्य संस्थेचे नाव आहे ते A to Z क्रमानुसार आपण लावू. हे लावल्यानंतर आपल्याला क्रमवार आरोग्य संस्थांची नावं दिसेल. इथे आपण बघू शकतो सब सेंटरचं नाव आहे, सेशन साईटचं नाव आहे, कोणत्या सत्रस्थळामध्ये सत्र आहे, कोणत्या तारखेचं आहे आणि किती वाजता सुरू झालं. जर सुरू झालं असेल तर किती वाजता आणि जे सुरू नाही झालं त्यांचं प्लॅनिंग किती वाजताचं होतं. 8 वाजता प्लॅनिंग होतं पण अजूनपर्यंत त्याने सुरू नाही केलं तर मग आपण फॉलोअप घेऊ शकतो. ऑनगोईंग म्हणजे सुरू केले. शेड्यूल्ड म्हणजे प्लॅन तर केलं पण सुरू केलेलं नाहीये. कम्प्लिटेड म्हणजे सुरू पण केलं आणि त्याला बंद पण केलं. अशा पद्धतीने आपल्याला मॉनिटरिंग करता येते. एवढे याच्यामध्ये जेवढे सुरू झाले नाही ते आपल्याला शोधायचे आणि त्यांना आपण फॉलोअप करायचं आहे. हे रिपोर्ट सुद्धा आपण शेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला या रिपोर्टचा वापर करता येते. ठीक आहे. याला आणखी आपण शॉर्ट पण करू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर कम्युनिटीव मध्ये सुद्धा हाच रिपोर्ट आपल्याला थोड्याशा मोठ्या संख्येमध्ये मिळेल. डेट रेंज मध्ये मंथ वाईज आपण माहिती काढू शकतो. हे एक प्रकारचा रिपोर्ट झाला. दुसऱ्या प्रकारचा रिपोर्ट म्हणजे आपल्याला भविष्यात येणारे जे सत्र आहे त्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळते. ते कशी मिळणार, तर सेशन स्टेटस जे दिसते याच्यावर जेव्हा आपण क्लिक करू तर पुढील येणारे 15 दिवसांचे, पुढील येणारे 30 दिवसांचे, पुढील येणारे 90 दिवसांचे सत्र कधी प्लॅन केलेले आहे हे आपण बघू शकतो. हे सुद्धा आपल्याला मॉनिटरिंग करता येते. 90 दिवस का, कारण प्रत्येक आरोग्य संस्था जेव्हा सेशन प्लॅन करते युविन पोर्टल मध्ये तर ते पुढील 90 दिवसापर्यंतचे सेशन एकाच वेळी प्लॅन करू शकतात म्हणून आपण हे बघू शकतो. ठीक आहे. मग आपण याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं आपण बघू शकतो तारीख निहाय माहिती आपल्याला मिळते. या तारखेला या आरोग्य संस्थेमध्ये एवढे सत्र आहेत आणि पूर्ण तालुक्यामध्ये एवढे सत्र आहे. या तारखेला एकूण तालुक्यामध्ये एवढे सत्र प्लॅन केलेत. मग आपल्या मायक्रो प्लॅन नुसार हे मॅच होते की नाही हे आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. त्यानुसार हे मॅच झाले पाहिजे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिसेल. हे आपण क्रॉस चेक करू शकतो आणि त्यानुसार फॉलोअप सुद्धा करू शकतो. आणि हे रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करून शेअर करायचं असेल तर इथे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी दोन पर्याय आहे. पहिला पर्याय जो डाउनलोड वाला दिसते याच्यावर क्लिक केले की या ठिकाणी जसं दिसते आरोग्य संस्थानी आहे त्यानुसार माहिती डाउनलोड होईल. दुसरा आहे डाउनलोड बाय सेशन साईट. याच्यावर क्लिक केले की सत्र स्थळानिहाय माहिती आपल्याला मिळेल. तर आपण बघूया याला डाउनलोड करून.
हे जेव्हा आपण डाउनलोड करू, डाउनलोड केल्यानंतर जे रिपोर्ट दिसते आपल्याला ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीनं दिसेल. या ठिकाणी आपल्याला तारीख निहाय माहिती असते. या सत्र स्थळामध्ये या तारखेला किती सत्र प्लॅन आहे, या तारखेला किती आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. तर आपण एक महिन्याची माहिती काढूया. म्हणजे हे जे अर्धवट माहिती याला आपण पहिले डिलीट करू. इथपर्यंत आहे ही माहिती आपण डिलीट केली. आता आपल्याला 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंतची माहिती काढायची आहे ऑक्टोबर महिन्याची. मग आपण काय करणार, ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा जो आहे इथपर्यंत आहे, मग इथं आपण एक कॉलम ऍड करणार. ऍड केल्यानंतर इथं याला आपण हेडिंग देऊ ऑक्टोबर. म्हणजे या महिन्यात एकूण किती सत्र आहेत. तर या सत्र स्थळामध्ये 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत किती सत्र याचा आपल्याला टोटल करायचं, म्हणून आपण काय केलं, सम केलं. सम केल्यानंतर इथं आपण बघू शकतो 1 सत्र या ठिकाणी आहे. तर याला डबल क्लिक केले की सर्वांची माहिती आपल्याला मिळते. या ठिकाणी 2 सत्र, इथं 1 आहे, इथं 2 असं आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी जर 0 असेल, जसं इथं दिसते हे 0 आहे, तर मग 2 महिन्यातून एकदा लसीकरण सत्र होते का याची आपल्याला खात्री करायची आणि हे बघायचं. तर महिन्यातून प्रत्येक ठिकाणी 1 सत्र होत असते, तर ते आपल्याला खात्री करायची आहे. ही मॉनिटरिंग आपण या ठिकाणी करू शकतो. दुसरा आपण काय करू शकतो की हा जो सत्र आहे महिन्याला होते, पण बरोबर त्याच दिवशी ठरलेला आहे का, म्हणजे ज्या दिवशी मायक्रो प्लॅन मध्ये आहे त्याच दिवशी या ठिकाणी प्लॅन केलेला आहे का, इथं आपण बघू शकतो. तर हे मायक्रो प्लॅन नुसार बरोबर आहे का याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे. हे खात्री केले, समजा हे चुकीचं प्लॅन असेल तर मग याला पुढे ढकलायचं असेल किंवा कॅन्सल करायचं असेल तर मग लगेच आपल्याला त्यांना सांगता येते. हे आपल्याला खात्री करायची आहे. चुकीचं प्लॅनिंग युविन पोर्टल मध्ये नको व्हायला, कारण हे जे प्लॅनिंग आहे हे सर्व स्तरावर दिसून येते ऑनलाईन असल्यामुळे, आणि मॉनिटरिंग याच्या आधारावर केली जाते. यामुळे यामध्ये काही चुका अपेक्षित नाही. तर हे आपल्याला क्रॉस चेक करायचे, मॉनिटरिंग करायचे, जे चुका झाले ते लगेच आपल्याला सुधारून घ्यायचे आहे. त्याकरिता या रिपोर्टचा आपण वापर करू शकतो. अशा पद्धतीनं आपण मंथली ही प्रक्रिया करू शकतो. आता आपल्याला एकूण पुढील महिन्याचे पण काढायचे, तर मग आपण याला काय करू, फक्त मंथ वाईज काढायचे, डेट वाईज नाही बघायचे आपल्याला. तर मग आपण काय केलं, या सर्वांचं टोटल केलं. आता याला आपण करू कॉपी. याला आपण केलं कॉपी आणि इथेच आपण व्हॅल्यू मध्ये पेस्ट करायचं. मग हे जे आहे ही माहिती आपल्याला डिलीट करता येते. आता कॉपी व्हॅल्यू मध्ये पेस्ट केल्यानंतर ही माहिती आपण डिलीट करू शकतो. इथं ऑक्टोबरचा एकच कॉलम राहील. मग हीच प्रक्रिया आपण नोव्हेंबर संदर्भात करूया. इथं आपण बघू शकतो इथपर्यंत नोव्हेंबर महिना आहे. हे पुढील माहिती आपण डिलीट केली. इथं आपण काय केलं, नोव्हेंबर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर पासून तर 30 नोव्हेंबर पर्यंत किती सत्र हे आपल्याला बघायचे. मग इथपर्यंत आपण आणलं आणि याला ऑटो सम केलं आणि इथं आणून मग इथं आपण काय केलं, डबल टिक केलं. याला पण आपण काय करू, कॉपी करू आणि मग इथं व्हॅल्यू मध्ये पेस्ट करू. मग हे जे माहिती आहे ही माहिती आपण डिलीट करूया नोव्हेंबरची. इथपर्यंत नोव्हेंबर महिना आहे हे आपण डिलीट केलं. तर या ठिकाणी आता आपण बघू शकतो की सेशन साईट वाईज माहिती आहे आणि सोबत मंथ वाईज आहे. आपण डेट वाईज नाही बघतोय आता. ठीक आहे, ते जे डेट वाईज माहिती होती त्याला आपण मंथ वाईज कन्वर्ट केले. कन्वर्ट केल्यानंतर इथं बघू शकतो या सत्र स्थळामध्ये ऑक्टोबर मध्ये तर प्लॅन केलंय पण नोव्हेंबर मध्ये नाहीये. जर समजा आपण हे 30 तारखेला ही प्रक्रिया करत असेल तर सोबत आपण तिसरा महिना सुद्धा काउंट करू शकतो. आता आपण या ठिकाणी तिसरा महिना यासाठी घेतला नाही की कारण ते 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पूर्ण माहिती नव्हती, त्यामुळे आपण अशी माहिती गोळा केली आहे. तर हे आपल्याला मॉनिटरिंग करताना सोपं होते. मग हे आपण पुढे फॉलोअप घेण्यासाठी सोयीस्कर राहील. मग यांना सांगता येते की आपले सेशन्स प्लॅन केलेले नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट्स बनवता येईल. याला आणखी मॉडिफाय करण्यासाठी आपण हे डिलीट करू शकतो.
हे तालुक्याचं नाव सुद्धा कॉमन असल्यामुळे डिलीट केलं आपण. याला आपण पूर्ण दिसेल असं केलं. हेडिंग जे आहे यांना आपण हे A to Z ह्याच्यानुसार लावला. आता आपण याला काय करू शकतो, इथं एक हेडिंग देऊ शकतो. हेडिंग देऊन याला मॉडिफाय करून हेडिंग मध्ये इथं आपल्याला माहिती लिहायची आहे की अपकमिंग सेशन्स डेटा. मग इथं आपण डेट लिहू शकतो. जे डेट आहे आपलं, जे काही डेटा आहे आपलं ते आपण लिहू शकतो. आणि इथं याला आपण केलं. ही माहिती आता आपण शेअर करू शकतो. तर या ठिकाणी हे शेअर करून आपण त्यांच्याकडून जे सुटलेले सत्र आहे, जे प्लॅन करायचे ते प्लॅन करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सेशन स्टेटस सुद्धा तपासता येते. मायक्रो प्लॅन मध्ये ज्या डेटला सेशन असते त्या डेटला सेशन प्लॅन झालं पाहिजे युविन मध्ये, है ना. एखाद्या दिवशी मायक्रो प्लॅन नुसार सुट्टीचा दिवस आला असेल तर मग त्यावेळेस आपण तो सत्र ज्या दिवशी घेणार आहोत त्याच दिवशी ते सेशन प्लॅन झालं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात कार्यक्षेत्रामध्ये ज्या दिवशी लसीकरण सत्र घेतलं जाईल त्याच दिवशी युविन मध्ये तो सेशन दिसणे अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे चुकीच्या दिवशी सत्र दिसायला नको. तर याची सुद्धा आपल्याला खात्री करायची, ही सुद्धा मॉनिटरिंग आपल्याला करायची आहे. तर अशा पद्धतीनं सेशन स्टेटस या टॅब मध्ये आपल्याला सेशनचं स्टेटस तपासता येते आणि त्याची मॉनिटरिंग करता येते. धन्यवाद.